नीट ऍप्लिकेशन फॉर्म 2026 एनटीएर शेवटची डेट दिलेली आहे 11 मार्च. 8 मार्च डेट होती. साईट व्यवस्थित प्रॉपर चालत नव्हती 2-3 दिवस, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटकडून 3 दिवस एक्स्ट्रा मिळालेत. 11 मार्च आता ही डेट आहे. आज 10 मार्च आहे. विद्यार्थ्यांनी सर्व फॉर्म भरले असेल असं मी अपेक्षा करतो. आणि महत्वाचं काय आहे, ज्या विद्यार्थ्यांनी कंप्लीट फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी लॉग इन करून आपला फॉर्म चेक करणं खूप जास्त गरजेचं आहे. माझ्या सर्व स्टेप्स कंप्लीट आहेत का, तिथे डाउनलोड कन्फर्मेशन पेजचा ऑप्शन असतो. आपण कन्फर्मेशन पेज प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं प्रिंटआउट दिलेलं आहे, पण विद्यार्थ्यांनी कुठेही फॉर्म भरला असेल तर तिथे तुम्ही एकदा लॉग इन करून स्वतः चेक करा. डाउनलोड कन्फर्मेशन करायचं, कशा पद्धतीने करायचं मी देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि ते करून आपल्या सर्व गोष्टी बरोबर आहेत का बघा. अनावधानाने एखादी गोष्ट चुकलेली असेल तर विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. करेक्शन विंडो एनटीए देणारच आहे. गेल्या वेळेसचा जो टाइम टेबल होता त्यामध्ये 10, 11, 12 असे 3 दिवस करेक्शन विंडोला दिलेले होते. आता टाइम टेबल डेट्स वाढल्यानं मोस्टली 12 किंवा 13 तारखेपासून करेक्शन चालूच होतील. 2 ते 3 दिवस मिळतात आपल्याला. आणि जर काही करेक्शन असेल तर आपल्याला ते करेक्शन करून देखील घेता येतं. किंवा काही विद्यार्थ्याचा जर इनकम्प्लीट फॉर्म राहिला असेल तर अजून 1 दिवस विद्यार्थ्याकडे शिल्लक आहे. हे कसं चेक करायचं हे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, व्हायब्रंटमध्ये तुम्हाला सर्व गोष्टीचं इन्फॉर्मेशन भेटेल. तुमचे फॉर्म भरण्यापासून ते तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत आम्ही दरवर्षी काम करत असतो. व्हायब्रंटचा लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये ब्रांच आहे. तुम्ही प्रत्येक ब्रांचला व्हिजिट करू शकता, जे तुम्हाला जवळ पडतं. आणि लवकरात लवकर आत्ताच काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं कॉलेज मिळवून देण्यासाठी संपूर्ण व्हायब्रंट टीम ही तत्पर आहे. आता महत्वाचं काय आहे, नीट ऍप्लिकेशन फॉर्म ही सर्वात बेसिक आणि महत्वाची स्टेप आहे नीट ऍस्पिरंटसाठी. आता बघा, लॉग इन करायचंय. मी याची तुम्हाला लिंक आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये देतो. आणि जे विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसतील त्यांना मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. तिथून तुम्ही आपला व्हायब्रंटचा इन्फॉर्मेशन ग्रुप नीटसाठीचा जॉईन करू शकता. इथे लॉग इन करा. याचा ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड तुमचा मेन्शन करायचा, लॉग इन करायचं. ज्या विद्यार्थ्यांनी व्हायब्रंट मध्ये फॉर्म भरला त्यांना आपण ग्रुपमध्ये त्यांचा पासवर्ड देखील शेअर करणार आहे. ठीक आहे. लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीचं हे पेज ओपन झालेलं दिसेल. ठीक आहे. तर आता विद्यार्थ्यांनी काय करायचंय बघून घ्या. इथे तुम्हाला लॉग इन केल्यास रजिस्ट्रेशन फॉर्म काय आहे, कम्प्लिटेड. ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लिटेड. पेमेंट फीस कम्प्लिटेड. म्हणजे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी तुमच्या कम्प्लिटेड, हे तिन्ही कम्प्लिटेड आहे का हे पहिल्यांदा चेक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा काही आले का. आता काही विद्यार्थ्यांनी इथे काय दिसू शकतं की फोटो, लाईव्ह फोटो आणि तुमचा या आधार कार्डचा फोटो हा मिसमॅच आहे आणि तुम्ही ते पेज अपलोड करा म्हणून असं येऊ शकतं. ज्यांनी अपलोड केले त्यांना असं काहीच येणार नाही. आणि ज्यांचं राहिलं असेल त्यांना असा व्यतिरिक्त डाउनलोड कन्फर्मेशन पेजच्या व्यतिरिक्त जर इथे काही कुठला दुसरा मेसेज दिसत असेल तर तरी लवकरात लवकर व्हायब्रंटला कॉन्टॅक्ट करा. किंवा याच्यावर काय करायचं असेल कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. जास्तीत जास्त इथे काय आलं असू शकतं, तुमचा फोटो मिसमॅच आहे. तिथं तुम्हाला एक फॉर्म दिलेला आहे डिक्लेरेशनचा, त्या फॉर्मची प्रिंट काढायची, त्यावर तुमचा आत्ताचा फोटो आणि तिथे कुठल्याही क्लास 1 ऑफिसर किंवा प्रिन्सिपल सरांची, हेडमास्टर सरांचं स्टॅम्प आणि शिक्का सही घ्यायची आहे तुम्हाला. आणि पुन्हा ते अपलोड करायचं आहे आणि झालं, एवढंच करायचं आहे. ठीक आहे. आता हे डाउनलोड करा. इथे डाउनलोड कन्फर्मेशन पेज किंवा इथे डाउनलोड कन्फर्मेशन पेज असा ऑप्शन दिसत आहे तुम्हाला. इथे डाउनलोड करायचं आहे ते. आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता. बघा इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या दिसतील. हे एक बाय एक चेक करा विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव बरोबर आहे का बघा. ह्याच्यातलं महत्वाचं काय बघा, तुमचं नेम, तुमचा डेट ऑफ बर्थ, तुमचं मदर्स नेम, फादर्स नेम आणि कॅटेगरी हे बारकाईने चेक करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. सर्वच गोष्टी महत्वाच्या, त्यात या गोष्टी चुकू नये हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही दिलेले सेंटरमध्ये काही बदल करायचे असेल तर करेक्शन विंडोमध्ये करता येतात ते. ह्या सर्व गोष्टी 10वी 12वीचे डिटेल्स हे माझं सगळं, आणि माझाच फोटो आहे का, माझीच सही आहे का हे विद्यार्थ्यांनी तेवढंच जास्त गरजेचं आहे चेक करणं. म्हणजे एवढ्या गोष्टी तुम्हाला कशा समजू शकतात, तर कन्फर्मेशन पेज डाउनलोड करायचं. हे डाउनलोड झालं म्हणजे समजायचं माझा फॉर्म कम्प्लीट आहे. आणि तिथं कम्प्लिटेड, तिन्ही स्टेपला कम्प्लिटेड आले म्हणजे समजायचा माझा फॉर्म हा कम्प्लीट आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ह्या तुम्ही स्टेप बाय स्टेप पद्धतीने चेक करा. कुठे वाटलं करेक्शन आहे, मायनर करेक्शन आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. फॉर्म रिजेक्ट अजिबात कुठल्याही विद्यार्थ्याचा फॉर्म रिजेक्ट होत नाही, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. आणि काही गोष्टी करेक्शन करायच्या असतील तर त्याला करेक्शन विंडो प्रोव्हाइड केली, आपण तिथे करेक्शन करून घ्या. विद्यार्थ्यांनी अजिबात पॅनिक व्हायचं नाही. व्हायब्रंटमध्ये तुम्हाला सर्व गोष्टीचं सोल्युशन भेटेल. ठीक आहे. आता एखादा फॉर्म जर भरलाय आणि सर माझा फॉर्म तो कम्प्लीट नाही आहे, तर आता ते कशा पद्धतीनं आहे तर ते देखील विद्यार्थ्यांनी चेक करणं गरजेचं आहे. कारण की आता डेट एक्सटेंड होऊन मिळणार नाही, ही गोष्ट पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायचं. कारण की काही विद्यार्थी गांभीर्य नसतात त्यांच्याकडे, शेवटच्या तारखेपर्यंत येत आहेत फॉर्म भरायला. विद्यार्थ्यांना 1 महिन्याचा वेळ दिलेला असून सुद्धा विद्यार्थी शेवटपर्यंत लेट करणं हे खूप चुकीचं आहे.
त्यामुळे एखादा फॉर्म जर इनकम्प्लीट असेल तर काय, तर आपल्याकडे 11 तारखेपर्यंतचा वेळ आहे मित्रांनो, 11 तारखेपर्यंतचा वेळ आहे आणि या तारखेपर्यंत आपण काय करायचं आहे, जो फॉर्म भरू शकता तुम्ही. ठीक आहे. मग आता इनकम्प्लीट फॉर्म कसा ओळखायचा हे देखील मी तुम्हाला इथे एक डेमोच्या माध्यमातून सांगतो. ठीक आहे. आपण लॉग इन करून चेक करूया. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना सांगतोय की व्हायब्रंटमध्ये संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस आम्ही करून देतो. तुमचं फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन पर्यंत. आपलं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये ब्रांच आहे. इथे नीटचं फॉर्म भरून दिला विद्यार्थ्यांना. इथून पुढे तुम्हाला एक्झाम पर्यंत काय तयारी करणं गरजेचं आहे, ड्रेस कोड वगैरे सगळ्या गोष्टीचा, ऍडमिट कार्ड तुमचं इश्यू करून देणं. त्याच्यानंतर तुमचा नीट डिपेंड्स ऑन युअर नीट स्कोर, तुम्हाला पुढे कुठे ऍडमिशन भेटू शकतं, कुठलं कॉलेज मिळू शकतं, कुठल्या काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे, ऑल इंडिया काउन्सिलिंग, स्टेट काउन्सिलिंग, बाहेरच्या राज्याची काउन्सिलिंग किंवा आउट ऑफ इंडिया जे विद्यार्थी अब्रॉडला जातात, अशा सर्व काउन्सिलिंगचं विद्यार्थ्याला योग्य ते मार्गदर्शन करून दिलं जातं. सर्व काउन्सिलिंगसाठी एकच फीस आहे. ऑल इंडियाला वेगळी, स्टेटला वेगळी, बाहेरच्या राज्याला वेगळी असं अजिबात व्हायब्रंटमध्ये नाहीये. एकाच फीसमध्ये आम्ही संपूर्ण विद्यार्थ्याची काउन्सिलिंग करून देतो. त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी आपल्या ऍडमिशनचे स्लॉट कन्फर्म करायचे. ऍडमिशनला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. आता बघा, एखाद्या विद्यार्थ्याचा जर फॉर्म कंप्लीट झाला नसेल तर हे कसं करणार, तर बघा हे तुमचं रजिस्ट्रेशन काय आहे, बेसिक म्हणजे तुम्ही तुमची प्रोफाईल क्रिएट केली, तुमचं बेसिक सगळं टाकलं, आयडी पासवर्ड जनरेट झालेला आहे, तुम्हाला ओटीपी आलाय, पहिली प्रोफाईल क्रिएट झाली, त्याला म्हणतात बेसिक रजिस्ट्रेशन. ते कम्प्लिटेड आहे. याचा अर्थ असा नाहीये की तुमचा सगळा फॉर्म भरलाय, रजिस्ट्रेशन झाले म्हणजे झाले असं बिलकुल नाही. पुढची काय आहे, ऍप्लिकेशन फॉर्मची स्टेप आहे. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये साधारणतः 8 ते 9 स्टेप्स दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. अकॅडमिक डिटेल्स, सर्व डिटेल्स तुमच्या टाकायच्या. ते काय इनकम्प्लीट आहे. फी भरली का तुम्ही, इथं काय इनकम्प्लीट आहे. हे जर इनकम्प्लीट असेल तर तुमचा फॉर्म अजिबात झालेला नाहीये. याच्यासाठी तुम्हाला 11 तारीख लास्ट शेवटची दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विनंती आहे, व्यवस्थित लॉग इन करून चेक करा. तुम्ही एखाद्या वेळेस कधी काय होतं की रजिस्ट्रेशन झालंय, साईट चालत नव्हती, मी कुठेतरी पेमेंट दिलंय आणि माझं झाला असेल फॉर्म, असं बिलकुल राहू नका, गाफील राहायचं नाहीये. विद्यार्थ्यांनी स्वतः लॉग इन करा. त्यांना त्यांच्या मोबाईलवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मोबाईलवर ऍप्लिकेशन नंबर आलेला असतो, ईमेल आयडीवर ऍप्लिकेशन नंबर आलेला असतो. तो ऍप्लिकेशन नंबर जिथं फॉर्म भरलाय त्यांना पासवर्ड विचारायचा, पासवर्ड काढून मी सांगितलेल्या स्टेपनं लॉग इन करा आणि इथे सर्वच माझं कम्प्लिटेड आहे का, सर्व माझं हे ग्रीन ह्याच्यामध्ये कम्प्लीट आहे का हे चेक करा आणि मगच विद्यार्थी निश्चिंत राहू शकतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी चेक करायच्या. कुठे देखील असं वाटत असेल आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला नक्कीच शेवटपर्यंत गाईड करायला पूर्ण आमची व्हायब्रंट टीम तत्पर आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हे अजिबात कोण विसरायचं नाही. ठीक आहे. हे बघा, काइंडली कम्प्लीट द ऍप्लिकेशन फॉर्म बाय क्लिकिंग, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा राहिलाय. हे इनकम्प्लीट फॉर्म. कम्प्लीट कसा असतो, सगळीकडे कम्प्लिटेड येणार, इनकम्प्लीट इथं दाखवत आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी लॉग इन करून चेक करा. हार्डली 2 ते 3 मिनिट लागतात, जास्त वेळ लागत नाही. आणि ज्यांचं कम्प्लीट आहे त्यांनी डाउनलोड करून घ्या. डाउनलोड कन्फर्मेशन पेज आता इथं डाउनलोड करताच येत नाही कारण की फॉर्मच कम्प्लीट नाहीये. मग डाउनलोड करून घ्या, त्याच्यावर बारकाईनं सर्व चेक करा माझं बरोबर आहे का. काही गोष्टी इनकरेक्ट असतील त्याला लक्षात ठेवा, टिक करून ठेवा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा जिथं फॉर्म भरला असेल तिथे कॉन्टॅक्ट करा आणि त्या करेक्शन विंडोमध्ये करेक्शन करून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. फॉर्म कुठेही भरला असेल तर व्हायब्रंट टीम तुम्हाला सर्वांना सपोर्ट करायला ऑलवेज रेडी असते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या अशाच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. थँक्यू सो मच.